दरम्यान गृहमंत्र्यांच्या संमतीशिवाय मंत्र्याला मार पडलेला नाही अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिली आहे। ज्या तुषार दोषींनी शिंदेंना 2 वेळा वाचवलं त्याच तुषार दोषींचं निलंबन करण्याचा अधिकार नीलम गोऱ्हेंना आहे का असा सवालही राऊतांनी केलाय। देवेंद्र फडणवीस किंवा गृहमंत्र्यांच्या मदतीशिवाय साताऱ्यातली झुंडशाही होऊ शकत नाही। ज्या पद्धतीनं पोलिसांनी एका तिकडल्या पालकमंत्र्याला चोप दिला, तोच म्हणतो मी रक्तबंबाळ झालो, माझा हात मोडला, माझा पाय मोडला। सातारा ही महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यातली महत्त्वाची भूमी आहे। एक सिनेमा आला होता अशी साताऱ्याची तरा। आता साताऱ्यात जे घडलं, जी साताऱ्याची तरा ती संपूर्ण महाराष्ट्राची तरा झालेली दिसते। सातारच्या पोलीस अधीक्षकाने तुषार दोषी बरोबर जालन्यात सुद्धा ते होते लाठीमाराच्या वेळेला। शिंद्यांच्या भावाच्या जागेत सापडला ड्रगचा साठा, मॅन्ड्रेकचा, तेव्हा त्यांना वाचवण्यात पण हेच तुषार दोषी होते। आणि आता कालच्या झुंडशाहीत सुद्धा हेच तुषार दोषी होते। त्याच तुषार दोषीच्या निलंबनाच्या कारवाईसाठी तुम्ही काल आग्रह धरलात आणि उपसभापतींनी आदेश दिले निलंबनाचे। त्यांना तो अधिकार आहे का? राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून पक्षफुटी संदर्भात शिवसेनेचा जो अत्यंत घातकी निर्णय दिला लोकशाहीच्या दृष्टीनं, त्याच पद्धतीनं विधान परिषदेच्या चेअरवरून कोणी असे निर्णय देत असतील तर आवाज उठवायलाच पाहिजे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।